ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत. आता सायली आणि अर्जुन इथे आलेले असतात. ते दरवाजा तोडताच आता सुमन काकूंना समोर पाहतात. खरं त्यांची अवस्था इथे खूप बेकार झालेली असते. ह्या दोघांना देखील त्यांना अशा अवस्थेत पाहून खरं इथे खूप वाईट वाटत असतं. आता सुमन देखील इथे खूप रडत असते, कारण की हे तिला स्वप्नच वाटत असतं की सायली आणि अर्जुन मला सोडवायला आले आहेत. ती इथे खूप घाबरलेली असते. ती खूप इथे रडत असते. सायली सायली असं म्हणत असते. सायली आणि अर्जुन मात्र आता तिच्या तोंडातला बोळा, त्यांचे हातात बांधलेली दोरी सगळं काही सोडतात. मात्र इतर सुमन काकू खरं अक्षरशः खूप रडत असतात. आता सायलीच्या मिठीत जाऊन खरं इथे खूप रडत असतात. त्या खूप घाबरलेल्या असतात. आता सायली इथे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतं. अर्जुन मात्र तिच्या सर्व बांधलेलं असतं पायाला वगैरे, ते देखील इथे सोडवत असतात. इथे सुमन खरं सायलीचा गळा धरूनच रडत असतात. त्या घाबरल्या असतात. त्यांना वाटत असतं की हे सगळं स्वप्न आहे आणि बाहेरून कुणी येईन. पण मात्र सायली त्यांना सांगतात की कुणीही येत नाही इथं, आम्ही आहेत, आम्ही तुम्हाला सोडवायला आलो आहोत, घाबरू नका, मी तुमच्या पशीच आहे, मी इथनं कुठंही जात नाही असं म्हणून खरं आता त्यांना इथे शांत करण्याचा हे दोघंही प्रयत्न करतात आणि त्यांना शांत बसवतात. तेव्हा मात्र आता सुमन शांत झालेली असते. आता अर्जुन तिला सुमनला खरं इथे पाणी प्यायला देखील देत असतो. आता सुमन इथं खरं शांत झालेली असते. तिला ह्या सर्व गोष्टी काही स्वप्नासारख्या वाटत असतात, पण त्या खऱ्या असतात. आता ती इथे भानावर आलेली असते आणि खरं तर इथे शांत बसलेली असते. आता दुसऱ्या बाजूला घरी इथे सर्वच टेन्शनमध्ये असतात, कारण की सायली आणि अर्जुनचा फोन देखील लागत नसतो आणि ते न सांगता देखील इथनं गेलेले असतात. त्यामुळे सर्वजण इथे विचार करत असतात की हे असं का करत असतील, का टेन्शन देत असतील, सांगून तरी जायचं ना, असा इथे सगळ्यांचा विचार इथे चालू असतो. आता इथे प्रताप त्या दोघांना फोन देखील लावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यांचा फोन कधी लागत असतो तर ते उचलत देखील नसतात आणि कधी कधी तर तो रेंजमध्ये देखील दाखवत नसतात. आता अस्मिता इथे म्हणते तर मार्केटमध्ये तर रेंज असते, आता ते दुसरीकडे तर नाही ना गेले, असा विचार इथे सर्व. आता इथे प्रियाला देखील टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की सायली आणि अर्जुन सांगून गेले असते तर बरं होतं ना, आता सांगून नाही गेले म्हणजे ह्यांना काही कळलं तर नसेल ना, मेहपतनी तोंड तर उघडलं नसेल ना, असे विचार तिच्या डोक्यात इथे येत होते. आता इथे रविराज चैतन्यला कॉल करून विचारत असतात की सायली आणि अर्जुन कुठे गेलेत हे तुला माहिती आहे का. तर लगेच चैतन्य म्हणत असतो की मी आलो तेव्हा तर घरीच होते, कुठे गेलेत खरं तर मला देखील माहीत नाही, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्यांचा शोध घेतो, असं आता इथे सांगण्यात आलं. आता दुसऱ्या बाजूला सुमनला खरं तर ह्या दोघांनी शांत केलेलं असतं आणि सायली इथे विचारत असते की सुमन काकू तुम्हाला बरं वाटतंय ना. तेव्हा सुमन म्हणते की हा हा बरं वाटतंय. आता लगेच सायली विचारते की तुम्हाला इथे कुणी आणलं, तुम्हाला इथे कुणी थांबून ठेवलं. तेव्हा लगेच सुमन काकू सांगत असते की आमच्या ह्यांनी. आता सायली म्हणते म्हणजेच नागराज काकांनी तुम्हाला इथे ठेवलं. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायलीला सर्व काही संशय होता ते इथं खरं ठरलेला असतो. त्यामुळे त्यांना खरं इथे धक्काच बसलेला असतो. आता सुमन पुढे सांगते की मैपतला देखील इथेच आणून बांधलेलं होतं. तेव्हा तर खरं ह्यांना विश्वासच बसला नाही, कारण की मेहपतला नागराज काकांनी कसं काय किडनॅप केलं ही गोष्ट त्यांना अजिबात इथे माहीत नसती. आता इथे सुमन सांगत होती की जेव्हा दिवशी तुमच्या घरी गेट टुगेदर होतं ना, त्या दिवशी मी त्यांच्या मागे पाठलाग करत होते आणि त्यांनी मला कसं पकडलं किंवा त्या रूममध्ये कसं बांधून ठेवलं, ह्या सर्व गोष्टी आता इथे सुमन या दोघांना सांगत होती. आता इथे अर्जुन आणि सायली म्हणत होती की म्हणजे तुम्हाला त्या रूममधून ह्या रूममध्ये शिफ्ट केलं का. सायली आणि अर्जुनला सर्व काही आठवत होतं की आपण त्या दिवशी सुमन काकूच्या खूप जवळ पोचलो होतो, पण आपल्या आधी इथे नागराज काका आला आणि सुमन काकूला दुसऱ्या रूममध्ये आणून ठेवलं. आता सुमन परत सांगायला सुरुवात करते की जेव्हा मला त्या रूममधून ह्या रूममध्ये आणलं तेव्हा माझ्यासोबत मेहपतला देखील तिकडनं इकडं शिफ्ट केलेलं होतं आणि पुढे काय झालं तर मी त्या मेहपतला खरं तर त्याला सोडलं आणि मी त्याला सोडून दिलं, त्यामुळे तो आता इथे सुटलेला असतो. हे सर्व काही गोष्टी आता सायली आणि अर्जुनच्या लक्षात आलेल्या असतात. आता हे दोघं इकडे विचार करतात की म्हणजे मेहपतपेक्षाही वरचढ आता हा नागराज काका आहे का, असं ह्यांना सगळ्यांना इथे विचार आला होता. आता इथे सुमन म्हणते की हो ग, खरंच हे खूप डेंजरच ग, हे खूप भयानक ग, ह्या सर्व गोष्टी इथे आता सुमन ह्या दोघांना सांगत होती ती. आता दुसऱ्या बाजूला मात्र प्रियाला टेन्शन आलेलं असतं की सायली आणि अर्जुन नेमकं गेले तरी कुठे असतील. त्या टेन्शनमध्येच ती आता बाहेर येऊन नागराजला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, पण नागराज मात्र इकडं गाडी चालवत असतो आणि त्यांनी गाण्याचा आवाज खूप जास्त केलेला असतो, त्यामुळे त्याला प्रियाच्या फोनचा आवाज देखील इथं येत नसतो. इकडे मात्र प्रिया परेशान असते की जेव्हा मला गरज आहे तेव्हा हा नेमकं कुठं गायब होतो आणि ह्याच्या गरजेला नेमकं मी हजर असते तरी देखील हा असा कसा करतो. हे तरी ती परत परत फोन करण्याचा इथे प्रयत्न करत असते, मात्र नागराजला त्या फोनचा अजिबात इथे आवाज येत नसतो. त्यामुळे इथे प्रिया मात्र टेन्शनमध्ये आलेली असते.
आता दुसऱ्या बाजूला मात्र सुमन इकडे ह्यांना सांगतच होती की इतक्या वर्ष झालं मी ह्यांच्यासोबत राहते पण ह्यांना ओळखू शकले नाही. हे भाऊजीचा ॲक्सिडेंट घडून आणू शकतात तर हे काहीही करू शकतात हे मला मात्र इकडे कळलं होतं. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुनला आगे हा प्रश्न पडला होता की यांनी नेमकं मेहपतला का किडनॅप केलेलं असावं. ह्यांची तर मैत्री होती ना. नागराज काकाला याची भीती असेल की प्रतिमा आत्यांना सर्व काही सांगितलं तसंच तो बाकीचं देखील सर्व सांगेल म्हणूनच ह्यांची मैत्री तुटली असेल म्हणूनच त्यांनी मेहपतला इथे किडनॅप केलेला असं. आता इथे सुमन म्हणते की मला देखील ह्यांच्यावरच संशय आहे की भाऊजीचा जो ॲक्सिडेंट झाला तो यांनीच करून घेतला आहे आणि याचा मास्टर माइंड हेच आहेत असा देखील इथं सुमन आणि अर्जुन आणि सायलीला इथे संशय आलेला असतो. आणि ही गोष्ट खरी देखील असते. सुमन म्हणत असते की मी ही गोष्ट ह्यांना विचारली देखील पण हे माझ्यावरच ओरडले आणि म्हणले की तुलाच मार. आता इथे सायली म्हणत असते की जो माणूस स्वतःच्या भावाला मारण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यांच्या फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न करू शकतो, तो काहीही करू शकतो आणि तो राक्षसच असू शकतो असं आता इथे ह्यांचं बोलणं सुरू असतं. आता इथे सायली म्हणत असते की ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असा गुन्हेगार बाहेर फिरला नाही पाहिजे, नाही तर सर्वांच्याच जीवाला इथे धोका आहे. आता इथे अर्जुन पोलिसांना फोन कर असं आता इथे सायली सांगत असते. सुमन काकू देखील म्हणत असते की मी जरी त्यांची बायको असले तरी मी देखील म्हणते की त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मी त्यांची आता साथ अजिबात देणार नाही. दुसऱ्या बाजूला मात्र आणखी देखील घरचे टेन्शनमध्येच असतात कारण की आणखीही त्यांचा फोन लागत नसतो आणि ते घरी देखील आलेले नसतात, त्यामुळे सर्वांनाच इथे टेन्शन आलेलं असतं. आता अस्मिता देखील इथे म्हणत असते की त्यांचा मोबाईल रेंजमध्ये का नसेल. तितक्यातच आता इथे नागराज आलेला असतो. नागराज म्हणतो की काय झालं, पण त्याच्या बोलण्याकडे खरं तर इथं अजिबातच कुणी लक्ष देत नाही. आता इथे रविराज म्हणतात की माझा मित्र आहे मार्केटमध्ये, एक त्याला विचारतो की तिथं ट्रॅफिक वगैरे आहे का किंवा काही राडा झाला आहे का, त्यामुळे सायली आणि अर्जुनला उशीर होत आहे. आता ते फोन करायला लागतात. इकडे मात्र प्रियाने इशाऱ्यानेच नागराजला जवळ बोललेलं असतं. ती लगेच सांगायला सुरुवात केली की फोन काय नुसता खिशात ठेवायलाच आहे का. तो म्हणतो की जाऊ दे रे असं म्हटल्याबरोबर ती सांगायला सुरुवात करते की ते सायली आणि अर्जुन कार्यक्रमातून निघून काहीतरी असंच कारण सांगून निघून गेलेले आहेत आणि त्यांचा फोन देखील इथे लागत नाही. तेव्हा मात्र नागराजला इथलं ठसका आलेला असतो. त्याला आता संशय आलेला असतो. ते म्हणतो की इथं काहीतरी गडबड आहे, मी येतोच आता असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो. आता बाकीचे मात्र इकडे टेन्शनमध्येच आलेले असतात. आता दुसऱ्या बाजूला इथे अर्जुन म्हणत असतो की त्यांना तर नागराज काकांना तर अटक होईलच पण त्यांना सर्व गुन्ह्याची शिक्षा इथे मिळणार नाही. आता सायली म्हणते असं का म्हणतोस कारण की सुमन काकू तर इथे आहेच ना साक्ष द्यायला. सुमन काकू तुम्ही साक्ष देणार ना असं म्हटल्यावर सुमन म्हणते की हो मी नक्कीच साक्ष देणार. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हां सुमन काकू साक्ष देतील, फक्त कोणत्या गोष्टीची की त्यांना मारहाण केली आणि किडनॅप केली हे जास्त 2च गुन्हे त्यांच्यावर होतील. पण मात्र सर्वात मोठा त्यांचा गुन्हा जो की त्यांनी स्वतःच्या भावाच्या फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न केला, तो गुन्हा तर त्यांचा सिद्ध होणारच नाही कारण की आपल्याकडे त्यांच्या विरोधात एकही पुरावा इथे नाहीये. त्यामुळे त्यांना शिक्षा द्यायची तरी कसा असा प्रश्न खरं तर यांच्या दोघांपुढे इथे उभा राहिला होता. सुमन इथे म्हणत असते की हो यांना सर्व गुन्ह्याची शिक्षा झाली पाहिजे, यांना फक्त 2 नाही तर त्यांनी काय काय केले आहे ह्या सर्व गोष्टीची त्यांना इथं शिक्षा झाली पाहिजे. आता इथे अर्जुन म्हणतो असतो पण आपल्याकडे पुरावा देखील नाही ना, फक्त 2 गुन्हे तर आपण सिद्ध करू शकतो पण मात्र 3रा गुन्हा आपण सिद्ध करू शकत नाही कारण की आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी तोच या सर्व गोष्टीचा मास्टर माइंड होता. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे देखील नाहीत ना, आणि पुरावे जर गोळा करायचे असतील तर आपल्याला तेवढा टाईम देखील इथं पाहिजे असेल. आता सायली म्हणते की आता आपण सुमन काकूंना पकडलंय म्हणजे नागराज काकाचं नाव घेतलंच असेल ना, असं तर असतील हे त्यांना कळणारच की. तेव्हा मात्र सुमन घाबरलेली असते. ती म्हणत असते की हे जर कळलं त्यांना तर ते माझा जीवच घेतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात असं होणार नाही, त्यांना अंधारात ठेवूनच आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील. पण ह्या गोष्टी सर्व कशा करायच्या हाच विचार इथे अर्जुन करत होता. आता सायली इथे म्हणते की जर आपण इथे सर्वात मोठ्या आपल्या वापर केला तर असं म्हटल्यावर आता इथे अर्जुन म्हणतो की तो म्हणजे मेहपत सिक्रे. आता सायली इथे म्हणते की जर आपण सुमन काकूंना किडनॅप करणारा मेहपत सिक्रे आहे, नागराज काका नाही असं सांगितलं तर आपण घरी जाऊन ह्या सर्व गोष्टी सांगू असा देखील ह्यांचा इथे आता प्लॅन असतो. ते म्हणत असतात की आपण नागराज काकाचं कुठेही नाव घ्यायचं नाही, हे सर्व काही केलं आहे ते मेहपत शिक्रेनी केलं आहे असंच आपण सर्वांना सांगू. आपल्याला तोपर्यंत टाईम देखील भेटेल ह्या बाकी सर्व गोष्टीचे पुरावे शोधण्यासाठी आणि मग आपण नागराजला पकडूच असं हे सर्व इथं विचार. आता सायली आणि अर्जुननी तर इथं प्लॅन केलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला मात्र नागराजला टेन्शन आलेलं असतं. आता तो त्या पंटर लोकांना फोन करतो मात्र ते फोन उचलत
शकत नाहीत कारण की ते तर शुद्धीवरच नसतात इथं. त्यामुळे नागराज मात्र इकडे फार घाबरलेला असतो. हा मात्र इथे फार टेन्शनमध्ये आलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला रविराज सावंतला फोन करतात आणि सायली आणि अर्जुनबद्दल चौकशी करत असतात. आता त्यांना विचारत असतात की सायली आणि अर्जुनबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? ते घरातून बरेच वेळ झालं गेलेले आहात आणि त्यांचा फोन देखील इथे लागत नाही. तुम्हाला जर काही तपास लागला तर आम्हाला नक्कीच फोन करून कळवा असं म्हटल्याबरोबर आणि सायली समोर आलेला असतात. विमलनी पाहितल्याबरोबर ते म्हणतात की सायली ताई आणि अर्जुन दादा आलेले आहेत असं म्हटल्याबरोबर सर्वच आता त्यांच्याकडे धावत जातात. धावत गेल्याबरोबर सर्वच आता प्रश्नांचा मारा त्यांच्यावर सुरू करतात की तुम्ही गेले तरी कुठं होतात? आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहिती आहे का? आणि मार्केटमध्ये जायला गेल्यावर इतका वेळ लागतो का रोपं आणायला? आणि तुम्ही जरा कळून तरी जात जा ना, इतकं टेन्शन देत जाऊ नका रे. कुठं जायच्या आधी, कुठं गायब होण्याच्या आधी आम्हाला कल्पना तरी देत जा. देऊन तरी जात जाणार रे. इथं टेन्शन येतं रे आम्हाला असं सर्वच आता इथे विचार. आता रविराज इथे म्हणत असतात की नेमकं तुम्ही गेला तरी कुठं होतात रे? सांगा तरी ना पटकन असं म्हटल्याबरोबर आता प्रतिमा देखील इथं म्हणत असते की तुम्ही दोघे हसताय काय पण आम्ही इतके टेन्शनमध्ये आणि तुम्हाला हसायला काय होते असं म्हटल्याबरोबर ते आता खरं तर समोरून बाजूला होतात आणि त्यांच्या मागे असती तर ती म्हणजे सुमन काकू. आता सुमनला पाहून खरं तर इथे सर्वच जण खूप खुश झालेले असतात. सुमन तर इथे रडायला सुरुवात करत असते. आता ती जाऊन डायरेक्टच प्रतिमाला मिठी मारते. आता प्रतिमाला मिठी मारल्याबरोबर ती म्हणते की सुमन तू कुठे होतीस असं म्हटल्याबरोबर नागराज इथे मागे असतो आणि त्यांनी हा आवाज ऐकल्याबरोबर खरं तर इथं त्याचा चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. इकडे आता प्रतिमा म्हणत असते की तुझी वाट बघून बघून खरं तर माझा जीव जायला लागलं होतं असं मला इथे वाटत होतं. खरं तर सर्वच इथे खूप आनंदात होते. आता सुमन काकूला सर्वजण आतमध्ये ये आणि आतमध्ये येऊन त्यांना आता इथे सोप्यावर बसून सगळेच इथं फारच आनंदात होते कारण की सुमन इतक्या दिवस झालं किडनॅप झालेली होती आणि ती अचानक इथे घरी आल्यामुळे सर्वच इथे फारच आनंदात होते. मात्र प्रिया आणि नागराजचं इथे चेहरा बघण्यासारखाच. आता इकडे सर्वजण सुमनला ह्या अवस्थेत पाहून खरं तर म्हणत असतात की काय अवस्था झाली ग सुमन तुझी? तेव्हा मात्र प्रताप म्हणतात की सुमन मिळाली हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे. जा देवापुढे साखर वगैरे ठेव. तेव्हा विमल लगेच साखर वगैरे देवापुढे ठेवण्यासाठी गेलेली असते. तेव्हा लगेच आता इथे सर्वजण म्हणत असतात की आता अस्मिता इथे म्हणते की म्हणजे तुम्ही सुमनला शोधण्यासाठी आम्हाला न सांगता गेला होता. तेव्हा लगेच सायली म्हणते की अहो तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असतं तर खूप टेन्शन आलं असतं. आता इथे रविराज म्हणत असतात की असं बी ती नेमकं तुम्हाला सापडली तरी कुठे? तिची ही अवस्था पाहून तर आम्हाला वाटतंयच की हिला किडनॅपच केलं असा इथे रविराज आता सायली आणि अर्जुनला प्रश्न करत होते. आता इथे नागराजला वाटत असतं की आता हे माझंच नाव घेणार. तेव्हा मात्र तो आता तिकडनं निष्ठायचा विचार करत होता. तितक्यातच अर्जुन आता मुद्दामच त्याला म्हणत असतो की नागराज काका असं म्हटल्याबरोबर त्याला वाटतं की आता माझं नाव घेतलं आणि घरच्यांना देखील इथे धक्काच बसलेला असतो. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की मी असं म्हटल्याबरोबर लगेच अर्जुन म्हणतो तू तिकडे का उभास? सुमन काकूला बोलायचं नाही, भेटायचं. खरंच नागराज काका खरंच मला माफ कर. मी तुझ्यावर डायरेक्टच संशय घेतला. तू खरं सुमन काकूवर हात उचललास पण त्यांना तू किडनॅप केलं नव्हतंस म्हणून खरंच मला माफ. मग आता रविराज इथे म्हणतात की म्हणजे मग सुमनला किडनॅप तरी कुणी केलं होतं? तेव्हा लगेच अर्जुन इथे सांगतो की मेहपल शिकरे. असं म्हटल्याबरोबर नागराजच्या आणि प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच इथे बदलला होता की असं काय हे बोलत आहे. तेव्हा लगेच सायली इथे सांगते की हो आम्ही जेव्हा सुमन काकूचं लोकेशन आम्हाला कळलं त्या ठिकाणी त्यामुळे हे सर्व काही प्रकार मेहपल शिकरेंनीच केला आहे. नागराज काकाचा याच्यात अजिबातच काही हात नाही. रविराज इथे म्हणतात की सुमन तू टेन्शन घेऊ नको. आता मेहपल शिकरेला अटक झाली आहे पण जेव्हा तू तिथे किडनॅप होतीस तेव्हा तू स्वतः मेहपल शिकरेला समोर पाहितलंस का? त्यानेच तुला किडनॅप करून ठेवलं होतं का? तेव्हा मात्र इकडे सुमन थोडी शांत बसते पण इशाऱ्यानेच ती मान हलवते. आता इथे प्रिया विचारच करायला लागते की नागराजने नेमकं हिच्यावर जादू तरी काय केली? ह्यांनी किडनॅप करून देखील त्याचं नाव का घेत नसेल असा विचार तिला पडला होता इथे. आता नागराज इथे नाटक करण्यासाठी तिच्याकडे जातो आणि तिला म्हणतात तिचा हात पकडतो पण मात्र सुमन इकडे फार घाबरलेली असते कारण की तिच्यासोबत खरं तर तो खूपच वाईट वागलेला असतो त्यामुळे ती घाबरणार हे साहजिकच आहे. आता तो तिचा हात धरून म्हणत असतो की तू माझ्या समोरच असं मला वाटतच नाही, मला स्वप्नच वाटतंय. अगं मी तू किडनॅप झाल्यापासून खरं तर तो म्हणत होता की रात्रीचं देखील मला स्वप्नात देखील तूच येत होतीस, माझ्या डोळ्यासमोर देखील तूच येत होतीस. अगं मी अक्षरशः ढसाढसा रडायचं असं सर्व काही
रडायचं, माझी झोपच उडाली होती सुमन, असे सर्व नाटकं त्याचे इथे सुरू होते. आता सुमनला तर हा सर्व त्याचा प्रकार माहीत असतो, त्याचा खोटेपणा देखील इथं माहीत असतो. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपण पाहतो की नागराज तिला हळूच म्हणत असतो की जसं माझं नाव न घेण्याचा शहाणपणा केलास ना, असंच पुढे देखील शहाण्यासारखं वाग, असं म्हणून ते तिथनं उठत असतं. मात्र सुमन त्याच्याकडे रागानेची ते पाहत असती. आता इकडे अर्जुन त्याला म्हणत असतो की हे सर्व ठीक आहे, पण नागराज काका तुझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कुठून आला? तेव्हा मात्र त्याला हा व्हिडिओ दाखवतो. तेव्हा मात्र नागराज फार घाबरलेला असतो की अर्जुनला ह्या सर्व गोष्टी कशा माहीत झाल्या. आता अर्जुनचा नेमकं हा कोणता प्लॅन आहे हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत आणि नागराज नेमकं कसा हे देखील आपल्याला पाहायलाच मिळेल. आजच्या पुरतं एवढेच. असे डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.